मस्त झालेला आहे बघा चकल्या। एक चकली ना तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा एकदम मस्त पोकळ खस्ती झालेली आहे बघा। आवाज तर किती छान कुरकुरीत येतोय बघा। आणि तोडून पण दाखवते। आज आपण बिना भाजणीची घरच्या बेसिक 3 साहित्यापासून चकली कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। ही चकली चवीला खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। चकली खाण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही अर्ध्या तासात बनवू शकता। चकली करताना चकली कशी असावी तर ती मस्त कुरकुरीत खुसखुशीत आतून पोकळ अजिबात तेलकट नसावी। अशी चकली चवीला खूप छान लागते। कधी कधी चकलीची भाजणी करायला आपल्याला वेळ नसतो, त्यावेळी तुम्ही ह्या पद्धतीने चकली करून खाऊ शकतो। ही चकली तुम्ही गौरी गणपतीला, दिवाळीला व मधल्या वेळास खाण्यासाठी कधीही करू शकतात। लहान मुलांना मधल्या वेळात खाण्यासाठी काहीतरी लागतच असतं, त्यांच्यासाठी हा चकलीचा बेस्ट ऑप्शन आहे। रेसिपी भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर ही कुरकुरीत चकली कशी करायची ते पाहू। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।